दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी गोखले एज्युकेशन सोसायटीचे नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल. मी श्री विनोद पाटील, सहाय्यक शिक्षक. गोखले कार्निवल या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेत ज्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यातील एक स्पर्धा म्हणजे वेशभूषा स्पर्धा. आता वेशभूषा म्हणजे नेमकं काय? तर वेशभूषा याचा अर्थ हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक केलेला बदल, त्याला आपण वेशभूषा असं आपण त्याला म्हणतो. प्रामुख्याने वेशभूषा ही सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. भौगोलिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर जसं भारतामध्ये जम्मू काश्मीर या भागामध्ये वेगळ्याच प्रकारचे कपडे घातले जातात. त्याचबरोबर दक्षिण भारताचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी प्रामुख्याने पोशाख म्हणून लुंगीचा वापर केला जातो. जशी सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीवर वेशभूषा अवलंबून असते तशाच प्रकारची वेशभूषा ही धार्मिकतेवर देखील अवलंबून असते. तर धार्मिकतेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रामुख्याने हिंदू धर्मामधील जे काही पुजारी असतील, संत असतील यांची वेशभूषा वेगळ्या प्रकारची असते. जे मुस्लिम समाजातील जे काही मौलवी असतील त्यांची वेशभूषा वेगळ्या प्रकारची असते. चर्चमधील जे फादर्स आहेत किंवा नन आहेत त्यांची वेशभूषा ही वेगळ्या प्रकारची असते. अशा ह्या वेशभूषा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अशाच प्रकारे आमच्या शाळेतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या या वेशभूषा या त्यांनी सादर केलेल्या आहेत. तर चला बघूया. My name is Manvi Vikas Parave. I am studying in 8th standard. Today I am playing a role of कोळी. आम्ही कोळी लोक समुद्रावर मासेमारी करायला जातो. आमच्याही कधीतरी बोटी पाण्यात डुबतात, पण आम्ही कोणाकडे कसलीच अपेक्षा न करता स्वतःच्या हिंमतीवरती समुद्रावर परततो. आमच्या सर्वांसाठी हा संदेश आहे की कितीही संकटे आली तरी त्या संकटावर खंबीरपणे मात. Morning to respecting sir and my dear friends, respecting teachers. My name is Priya Bharatkalam. I study in 6th standard. Today we have fancy dress competition and I playing a role of Savitribai Phule. I was born 3 January 1831 in Naigaon village. My mother's name was Lakshmi and my father's name was Khandoji Patil. I am India's first female teacher. Education girls, save girls. Jai Hind, Jai Bharat. Thank you. 3 star. Good morning teachers and my friends. My name is Vignesh Vilas More. Today I have become a doctor. Now I am going to tell about coronavirus. We have to use sanitizer and hand wash when coming from outside. And we have to use gloves and mask for protecting our nose and mouth and hands. We have to don't touch our eyes, nose and mouth. We have to eat healthy food. We have to not eat. We have to avoid eating junk food. We have to avoid going outside. Thank you. Hello everyone, my name is Shamun. Today I am dressed up as Mary Mother, Mother of Jesus. Carries pay my children. God will Mary answer long before. Merry Christmas. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता पाहिलंच असेल की आपल्या या मुलांनी कशा प्रकारे विविध प्रकारच्या वेशभूषा या साकारलेल्या आहेत, ज्यामध्ये सावित्रीबाई फुले, जीजस मदर, त्याच प्रकारे डॉक्टर, त्याच प्रकारे कोळी, अशा अनेक वेशभूषा आपल्याला या साकारता येतात. भारताचा जर विचार केला आपण तर भारतामध्ये जे काही महापुरुष होऊन गेले की ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले यांची जी एक वेशभूषा होती ती एक वैश्विक अशा प्रकारची वेशभूषाही आपल्याला दिसते. अशा प्रकारच्या वेशभूषा प्रामुख्याने यामध्ये अजून एका व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल की जे लोकमान्य टिळक असतील, की ज्यांची ही वेशभूषा एक रुबाबदार अशा प्रकारची वेशभूषा ही आपल्याला दिसून येते. अशाच प्रकारे आपण बघूया उर्वरित विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे या वेशभूषा साकारलेल्या आहेत.
नमस्कार मित्रांनो, माझं नाव रिया संतोष पाटेकर आहे. मी 6वी कक्षाला शिकते. मी आज सावित्रीबाई फुले बनली आहे. जाओ जाकर पढ़ो लिखो, बनो आत्मनिर्भर, बनो मेहनती, ज्ञान काम करो और ज्ञान इकट्ठा करो. ज्ञान के बिना सब खो जाता है, ज्ञान के बिना हम जानवर बन जाते हैं. इसके लिए खाली ना बैठो, जाओ ज्ञान शिक्षा लो. तुम्हारे पास सीखने का सुनहरा मौका है, इसलिए सीखो और जाति का बंधन तोड़ो. सावित्रीबाई फुले. थैंक यू. आज अगर रणभूमि में लड़ते हुए हमारे वीर अमर हो गए तो भी शत्रु की जीत नहीं थी. चित्तौड़ के आंगन में आज एक और लड़ाई लड़ी जाएगी जो ना कभी किसी ने देखी ना सुनी होगी, और वो लड़ाई हम क्षत्राणियां लड़ेंगे. हमारा शत्रु भी देखेगा राजपूती वीरांगनाएं वेदना को कैसे वीरता में बदलते हैं. जिस अग्नि को साक्षी मानते हुए जिन्हें मरने का वचन दिया था, उस पवित्र अग्नि को आज हम फिर जलाएंगे. सौंप देंगे अपने आप को उस आग में. साथ मिलकर हम जौहर मनाएंगे. सबसे बड़ी हार होगी उसकी अपनी जिंदगी में. डर का गहना पद्मावती पहनती है. वा, खूपच छान. अशा प्रकारे आपल्या या अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा या साकारलेल्या आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांचे माननीय प्राचार्यांकडून खूप खूप कौतुक. गोखले कार्निवल या उपक्रमाअंतर्गत ज्या विविध स्पर्धांचे आपण आयोजन केलेले आहे, त्या सर्व स्पर्धांना अभ्युदय माजी विद्यार्थी संघ यांच्याकडून प्रामुख्याने प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा प्रकारचे क्रमांक देऊन आणि त्याचबरोबर सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक हे देण्यात येणार आहे. त्याबद्दल या अभ्युदय माजी विद्यार्थी संघाचे मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि सरतेशेवटी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलला लाईक, त्याचबरोबर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी गोखले एज्युकेशन सोसायटी. नमस्कार, मी विनायक शिंदे, नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल बोरिवली या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेले 10 महिन्यापासून आपण कोरोना महामारीला सामोरे जात आहोत. या महामारीच्या काळात देखील आपलं पाठ्यपुस्तक शिक्षण आपण ऑनलाईन पद्धतीद्वारे देत आहोत. याचबरोबर आमच्या शाळेचे प्राचार्य मंदल शेडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहशालेय उपक्रमसुद्धा आम्ही राबवत असतो. दरवर्षी आम्ही विज्ञान मेळावा भरवत असतो आणि हा विज्ञान मेळावामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात. परंतु या गोखले कार्निवलच्या माध्यमातून आम्ही हा विज्ञान मेळावा आयोजित करत आहोत. या विज्ञान मेळाव्यामध्ये आमचे काही विद्यार्थी विज्ञान प्रकल्प सादर करत असतात. मित्रहो, विज्ञान म्हणजे काय? तर आपल्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटना, अवतीभोवती घडणाऱ्या घटना, निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना यांचा कारण शोधणं, त्यामागचं तत्त्व शोधणं आणि या तत्त्वाच्या आधारे नवनवीन यंत्र तयार करून मानवी जीवन सुसह्य करणं हे तंत्रज्ञानामध्ये होतं. उदाहरणार्थ, आपण पाण्यावरती सहजपणे पाहिलं असेल की मुंगी सहजपणे चालत जाते, कीटक सहजपणे चालत जातात. याचं कारण काय असावं, या मागचं तत्त्व काय असावं, हे आपल्याला सहजपणे या प्रयोगाद्वारे आमची एक विद्यार्थिनी एक प्रकल्प सादर करत आहे. यामधून तुम्हाला याचं सहजपणे उत्तर मिळेल. माझे नाव आरती कैलास पाटील. मी इयत्ता 10वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पेपर अँड सोप स्टिक. आपण आता प्रक्रिया सुरू करूया. हा बाऊल, यात पाणी ओतले. मी आता याच्यात काली मिरची टाकली.
काय झाले का? काही नाही. आता झाले. हे का झाले? पाण्याच्या पृष्ठभागावरील तणावामुळे मिरची पाण्याच्या वरच्या भागावर तरंगते. पृष्ठभागाचा ताण पाण्याबरोबर वरच्या भागाला त्वचेप्रमाणे ओढतो, त्यामुळे पाणी थोडेसे वर वाढते. पृष्ठभागाचा तणाव हे द्रवातील रेणू दरम्यान जोरदार आकर्षणाचा परिणाम आहे. इतर द्रवाच्या तुलनेत पाण्याचा पृष्ठभाग एक विलक्षण उंच पातळीचा ताण आहे, कारण पाण्याचे रेणू एकमेकांना खूपच आकर्षित करतात. हे जोरदार आकर्षण पाण्याला वर चढण्यासाठी परवानगी देते आणि त्यांच्या पृष्ठभागावर स्केटिंग करण्यासाठी काही कीटक बनतात. जेव्हा डिशवॉश जेल पाण्यात टाकली जाते तेव्हा पाण्याचा मोठा भाग पसरतो आणि पृष्ठभागावर ताण फुटतो. डिश डिटर्जंट पाण्याशी संपर्क साधला की पृष्ठभागावरील पाण्याचे रेणू वाटीच्या शेवटच्या दिशेने ओढले जातात. धन्यवाद. माझे नाव अनुराग शेडगे. मी गोखले एज्युकेशन सोसायटी 6वीमध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे छोटा पंखा. त्याचे उपयोग. जो मोठा पंखा त्याला कुठे घेऊन जाऊ शकत नाही, पण छोट्या पंख्याला घेऊन जाऊ शकतो. समजा तुम्ही कुठे बाहेर का फिरायला गेला असेल, तिथे उष्णता जास्त असेल, त्याचा छोट्या पंख्याचा उपयोग करू शकतो. या दोन्ही पंख्यामधला फरक हाच आहे की जो मोठा पंखा आहे तो विजेवर चालतो, जो छोटा पंखा आहे तो बॅटरी सेलवर चालतो. थांब तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो. थँक्यू. माझे नाव भक्ती रामचंद्र कोटकर. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझा सायन्स प्रोजेक्ट सोलार कुकर. सोलार कुकर तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य: पत्र्याचा डब्बा, थर्मोकॉल, ग्लू, फॉईल पेपर, ब्लॅक पेपर, कटर, कैची, सेलोटेप आणि ही काचेची फ्रेम. सौर चूल म्हणजे सूर्याच्या उजेवर चालणारी चूल होय. पेटी सदृश सौर चूल म्हणजे बॉक्स प्रकारची चूल होय. प्रथम एक बॉक्स घेतला व त्याच्या तिन्ही बाजू कापल्या. त्यानंतर थर्माकॉलच्या शीटचे 30x12च्या 2 शीट, 15x11च्या 2 शीट, 30x15ची 1 शीट कापून घेतली. त्यानंतर त्याला ॲल्युमिनियम फॉईलने त्यांची एक बाजू त्यातील पृष्ठभागाला असलेल्या थर्माकॉलच्या शीटचे काळ्या कागदाने कव्हर केले. बॉक्सच्या तिन्ही कापलेल्या बाजूंना फॉईल पेपरने कव्हर केले आणि ते अशा प्रकारे चिटकवले. बॉक्सच्या आतमध्ये थर्माकॉलच्या ॲल्युमिनियम फॉईलने कव्हर केलेल्या शीट ठेवल्या. त्यानंतर काचेचा बॉक्स कव्हर केला. एक काचेची फ्रेम बॉक्सच्या तोंडावर चिटकवली आणि अशा प्रकारे सोलार कुकर तयार झाला. थँक्यू. My name is Chitrali Gondrewal. I am standard 7. Water circle model. Water is elemental for life. As no, it is pregnant for the solar system and was part of the earth. From its precipitation, the source of the water was the same as the source of the earth. Rock. The core practice with propitiate the organ of the solar system. The water circle is a natural process of connecting the water particles from leaves to source and grasses and replicating itself on an ever business. Good afternoon to my dear teachers and my dear friends. Today I say a pollution information, and this is RCM Products PVT Limited factory, and this is family Dhaba and girl selling a shopping, and this is parking. Pollution is the introduction of harmful materials into the environment. Landfills, thought, garbage and other many pollution. A central location, many places are running out of space. Landfills, these harmful materials are called pollutants. This includes air, water, land, light, thermal, sound pollution. Thank you. मित्रो, आता आपण हवेच्या दाबावरती
काही उपकरणं पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रकाशाचे परावर्तनचे नियम यावर आधारित काही प्रकल्प आपल्या मुलांनी सादर करणार आहे. नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ओंकार विनोद कदम. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचं नाव आहे हवेच्या दाबावर चालणारी गाडी. साहित्य: पुठ्ठा, 2 स्ट्रॉ, बाटलीची 4 झाकणं, सेलोटेप, कैची, 1 फुगा. कृती: सर्वप्रथम 1 स्ट्रॉ घ्या, त्याला फेविस्टिकच्या सहाय्याने फुगा जोडा. 2. 1 स्ट्रॉ घ्या, तिला मधून कापा व त्यात काठी टाका. मग बाटलीची झाकणांना होल पाडा. त्या 2 काट्यांच्या 2 बाजूला 2 झाकणं लावा. त्यांना पुठ्ठ्याच्या खाली सेलोटेपच्या सहाय्याने लावा आणि स्ट्रॉ आणि फुगा पुठ्ठ्याच्या वरून सेलोटेपने लावा. त्यानंतर काय होते ते बघूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवेच्या दाबावर पवनचक्की चालते आणि वीज निर्मिती होते. प्रयोगात फुग्यात असलेल्या हवेच्या दाबामुळे छोटी गाडी पळते. हवेच्या दाबाचे तत्व खऱ्या गाडीत वापरण्यात आले तर इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणाची समस्या सुटेल. धन्यवाद. माझं नाव आहे नेहा चंद्रकांत कांबळे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. मी आज तुमच्यासमोर एक्सपेरिमेंट करणार आहे. ज्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे द व्हॅक्यूम कॅन्डल एक्सपेरिमेंट. आपण स्टार्ट करतो. त्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे. त्या प्लेटीमध्ये मी पाणी ओतलं आहे आणि मी ह्याच्या मधोमध एक कॅन्डल ठेवते. आणि ही कॅन्डल मी पेटवते. हा एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे. मी सेकंडही करणार आहे. हा काचेचा ग्लास घेतला आहे. मी तर त्याच्यावर उपडा घालते आणि पाणी हळूहळू वरती येईल. एअर प्रेशर लो inside the glass and air is lighter. Air pressure high outside the glass and air is heavier. This causes vacuum and make water rise up in the glass. ते बघा पाणी हळूहळू वरती येतोय. चला तर मग आपण सेकंड एक्सपेरिमेंट बघूया. त्यासाठी मला लागणार आहे एक काचेचा ग्लास आणि त्यासाठी थोडं पाणी. त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे फायर ऑन द वॉटर. आणि मी एक नेलपेंट घेतलेली आहे. आता मी पेटवते. ह्या नेलपेंटमध्ये ॲसिटॉन आणि अल्कोहोल मिक्स असतं. म्हणजे ते ज्वलनशील पदार्थ आहेत. त्या ज्वलनशील पदार्थांमुळे या पाण्यावरती आग लागली आहे. थँक्यू. Good afternoon everyone. My name is Omkar Santosh Satak, Standard 8, Division name. I am going to show you two easy candle experiments. My first experiment is rising candles. We make the project. We need color water, glass, candle, matchbox, and dish. First of all, we put color water in the dish, and then we light up the candle with the help of matchbox.
Then we put the candle in the water, and like this we put glass on candle. Now we can see the water will be rising up. Water will be rising up, and this is my experiment. Why this has happened? This happened. Heat create a pressure. That's why the water will rise up. My second experiment is a candle seesaw. Then we need a candle, a needle, two glass. Now, and matchbox. Now, first we insert a needle in candle. I already insert needle in the candle. Now, balance then into the glass. Now, I will be light up the candles with the help of matchbox. Now you can see the candles will be start to move. This is my experiment called candle seesaw. Why this has happened? The one side of arm, the wax is start melting. Then the weight of the arm is decreases. Therefore it's go up, and the heavy side of the arm is go down. This is my experiment. Thank you and bye. Hello, my name is Pooja Rajkumar Kurmi. I am studying in Standard 10. My experiment name is waterfall smoke. For this experiment, you need a scissor, a lighter, a piece of paper, a tape, a spoon, and a glass filled with water. First of all, roll this piece of paper. Look. You step. Put in this spoon. Burn it. The science beside this: when the paper burns, it breaks down to millions of gases and water vapor. Normally, these molecules are heavier than air. The flame excites the molecules, making them lighter than air. The cooler smoke molecules fall instead of rise and accept the paper tube,
and create a smoke waterfall. My name is Prachi Karat. I am studying in 10th A class. My experiment name is reflection from a plane mirror. This is mirror. This is hair follicles and this is torch. When we are know that there are two types of reflection, regular reflection and irregular reflection. My experiments had shown regular reflection. Light rays, when light rays passing through the hair follicles fall on a flat mirror, they are converted to the same angle as the fall on the mirror. Angle of incidence and angle of reflection, they are equal. As the angle of incidence gets smaller, so does the angle of reflection is smaller, and the angle of incidence gets bigger, so does the angle of reflection is bigger. This is proved in this experiment. Thank you. मित्रांनो, नुकतंच जागतिक आरोग्य संघटना WHO यांनीच एक धोक्याचा इशारा दिलेला आहे की जर का आपण पर्यावरणाचं रक्षण केलं नाही तर या कोरोनासारख्या अनेक महामारींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. तर हे होऊ नये म्हणून पर्यावरणाची काळजी आपण घेणं गरजेचं आहे, पर्यावरणाचं जतन करणं गरजेचं आहे. आणि याच विषयावर आधारित काही प्रकल्प आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत, ते आपल्यापुढे सादर करत आहेत. मी समीक्षा सातारकर, इयत्ता 10वी मध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे वेट गार्बेज डस्टबिन. हे आहे वेट गार्बेज डस्टबिन. यामध्ये एक गाणी लागलेली आहे. यामुळे वेट गार्बेजमध्ये लिक्विड सेपरेट होऊन या नळाद्वारे आपण काढून याचं लिक्विड फर्टिलाइज तयार करून या शेतात आपण वापरू शकतो. जेव्हा हा डबा पूर्ण भरेल तेव्हा आपण वर्मिक डिकम्पोजिशन मेथडनुसार आपण गांडूळ खत निर्माण करून आपल्या शेतात वापरू शकतो. किंवा अबाउट 55 डेज डिकम्पोजिशन यातून मिथेन गॅस रिलीज होईल, तो यूज करून आपण आपल्या घरातील इथे साठवून घरातील स्टोवमध्ये वापरू शकतो. मिथेन गॅस इज युजफुल फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन अँड इन अ रॉकेट. मिथेन गॅस इज ओडरलेस, कलरलेस, फ्लेमेबल गॅस. धन्यवाद. माझे नाव समृद्धी रवींद्र मांडवकर, इयत्ता 5वी तुकडी अ. प्रोजेक्टचे नाव झाडे लावा झाडे जगवा. स्पष्टीकरण. आज आपण पाहतो सगळीकडे झाडे तोडली जातात, त्यामुळे प्रदूषण वाढते, उष्णता वाढते, पाऊस कमी पडतो. म्हणून आपण जेवढी शक्य आहे तेवढी झाडे लावली पाहिजे, तरच आपली मुंबई हरित मुंबई, सुंदर मुंबई होईल. धन्यवाद. Welcome and a hearty good afternoon to the gathering. Today, due to the corona pandemic, we are celebrating online carnival this year. This is Saili Avinash Chikne on the behalf of Standard 10th English Medium to lead you all through today's assembly. I have made a model on library management, on RFID based library management. The reason to make this model is to be familiar with the technology. So, some people always ask, why RFID to the libraries? For them, RFID for libraries reduce staff stress, increase the management efficiency, can help prevent theft, fastest, easiest, most efficient way to track the locate and manage library materials, efficient book circulation and management, library inventories, tracking in minute instead of hours, multiple books can be read simultaneously, unique ID of the RFID tag prevents counterfeiting, automated material handling, faster check-in, check-out, long waiting of tags, shelf like required of the books. I'll show you my model. So this is the entry to the library. This is the tagging machine where the books are being tagged. This is a check-in out service where we can find the books, their places and their shelf. This is the book drop machine where we can drop the books by filling their information in it. This is the shelf management where we can find the books
This is the shelf from where we get the books. This is the self check-in out machine where all books have this book ID. We have to give the information of this, and by giving our identity card we can scan our name through what we are getting books. This is the RFID based library management. While tagging the books, the RFID chip is always put in the book. All the things have their advantages and disadvantages. Advantages of the RFID in libraries: the use of RFID reduces the amount of time required to perform circulation operation. The most significant time saving with the bootable to the fact that information can be read from RFID tags much faster than from barcodes, and that served items in the stock can be read at the same time. The disadvantages. Many of the disadvantages revolve around the technology also, but includes issues surrounding security and the privacy. Use of RFID technology in a library can decrease the time needed for the circulation duties, since more than one tag can be read in a. The first disadvantages to using RFID software is cost. With a barcode, you can produce one for around 1 pence. At the moment, an RFID tag will cost you more than 12p a piece at least. Another disadvantage of using them deal and the programming speed, which take a lot more time than setting up a barcode. Thank you. नमस्कार, माझं नाव श्रावणी महेंद्र वायकर. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. मी एक प्रकल्प केला आहे. त्या प्रकल्पाचे नाव कचरा व्यवस्थापन असे आहे. प्रकल्पामध्ये एक बाग, गार्डन व एक बिल्डिंग आहे आणि बाजूला थोडी जागा आहे जिथे एक कचरा काढणारा व्यक्ती आहे आणि 2 कचरा पेटी आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला पाहिजे, नाहीतर डास होतील, आणि स्वच्छताही राखली पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव श्रावणी अवधूत जाधव. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव नामदार गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल आहे. आज मी तुम्हाला घनतेवर आधारित प्रयोग सादर करून दाखवणार आहे. मी पहिला कोकम सरबत घेतले आहे, ते मी ह्यात ओतणार आहे. त्यानंतर मी पाणी घेतले आहे. कोकम सरबत, पाणी आणि तेल या 3 गोष्टींचा मी या प्रयोगामध्ये वापर करणार आहे. पाणी या 3 गोष्टींची घनता वेगळी असल्यामुळे त्यांचे मिश्रण होत नाही, त्यांचे वेगवेगळे थर तयार होतात. तर पाण्याचा थर आपल्याला नीट दिसावा म्हणून मी पाण्यात केशरी रंग घातला आहे. आता यावर मी तेल घालणार आहे. आता यात आपण विविध वस्तू टाकून पाहूया. प्रथम मी एक धातूचे नाणे टाकून पाहते. धातूच्या नाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली तळावर जाऊन पोचते. त्यानंतर मी द्राक्ष टाकून पाहणार आहे. द्राक्षाची घनता पाण्या एवढी असल्याने ते पाण्याच्या थरावरती जाऊन पोहोचेल. आता यानंतर मी एक झाकण टाकणार आहे. झाकणाची घनता पाण्या एवढी असल्याने ते पाण्याच्या थरावर जाऊन पोहोचेल. आणि शेवटी मी थर्माकोलचा तुकडा टाकणार आहे. तो तेलावर तरंगेल. अशा प्रकारे आपण विविध घनता मोजू शकतो. धन्यवाद. विविध प्रदूषणाच्यामुळे जागतिक तापमानामध्ये वाढ होत आहे आणि या तापमान वाढीमुळे दुष्काळ, वादळे यांना आपल्याला सामोरं जात आहे. ही जागतिक तापमान वाढ जर आपण
थांबवू शकलो तर या घटकांना आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल. आणि अशाच प्रकारचा काही प्रकल्प आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत, ते आपल्यापुढे सादर करत आहे. आनंद पाटकर, नामदार गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल, मराठी माध्यम 6वी ब. माझ्या प्रयोगाचे नाव आहे इनोची कमाल. साहित्य: पाणी, 2 काचेचे ग्लास, 2 मेणबत्त्या आणि 1 इनो. या दोन्ही ग्लासात समान पाणी होतं. आपण हे दोन्ही मेणबत्त्या आणि एका ग्लासमध्ये आपण इनो टाकू. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नसल्यामुळे ही मेणबत्ती पेटलेलीच आहे आणि याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे ही मेणबत्ती विझलेली आहे. इनोमध्ये कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे ही मेणबत्ती विझते. माझं नाव कुमार तुषार दिलीप साबळे आहे आणि मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो. जागतिक तापमान वाढ म्हणजेच हरितगृह प्रभाव या संबंधित मी प्रोजेक्ट तयार करीत आहे. जागतिक तापमानवाढ म्हणजेच सूर्याची किरणे जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा सूर्याचे कवच मानले जाणारे ओझोन लेयर सूर्याच्या किरणांना विरळ प्रमाणात पृथ्वीवर येण्यास मदत करते. पृथ्वीवर जागतिक तापमान दर हा झपाट्याने वाढत आहे. याचे प्रमुख कारणे म्हणजे काही नैसर्गिक तसेच मानवी कृती आहेत. कारखान्यापासून होणारे प्रदूषण, वाहनातून होणारे प्रदूषण, उद्योगधंदे आणि विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये होत असते. या असलेल्या ज्वलनशील कार्बन डायऑक्साईड तसेच मिथेन, नायट्रस ऑक्साईड इत्यादी वायूंचे जास्त प्रमाणात निर्माण होणे यामुळे ओझोन लेयरची जाडी कमी होत आहे व याचे परिणाम हिमनद्यांचे हिमपर्वत वितळत आहेत. तसेच मानवी जीवनावरही त्याचे मोठ्या प्रमाणात दुर्गुण दिसत आहेत. मानवी जीवनावरही परिणाम होत आहेत. त्यामुळे त्वचेचे आजार व वन्यजीवांचे व पक्ष्यांचे मृत्यू याचे मोठ्या प्रमाणात लक्षणीय बाब दिसून येत आहे व याचाच निसर्गावरही मोठ्या प्रमाणात परिणाम दिसत आहे. अवकाळी पाऊस, पूर, चक्रीवादळ हे याचेच उदाहरणे आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला आपल्या निसर्गाचे संगोपन झाडांची लागवड करावी लागेल व त्याचबरोबर आपल्याला पवनचक्की, सौर ऊर्जा अशा नैसर्गिक उपकरणांचा वापर तसेच सायकलचा वापर करावा लागणार आहे.
व या सर्वांमुळेच आपण जागतिक तापमानवाढ हा एक मोठा प्रश्नांवर विजय मिळवू शकतो. ते माझं नाव वैष्णवी सदाशिव मोरे. मी इयत्ता 9वी ब मधली विद्यार्थी आहे. माझा विषय आहे की ज्योत ही ऑक्सिजनशिवाय पेटत नाही. तर ही ज्योत पेटलेली आहे, त्याच्यावरती ग्लास ठेवला तर ती विझते. आणि ह्याचं कारण असं आहे की मेणबत्तीची वात जाळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मेणबत्तीची वात विझल्यामुळे कमी दाब निर्माण होतो. मेणबत्तीच्या बाहेर जास्त दाब असल्यामुळे पाणी कमी दाबाच्या दिशेने जातं. माझे नाव विक्रांत शेडगे. मी 9वी अ मध्ये शिकतो. माझे प्रकल्पाचे नाव मिनी व्हॅक्यूम क्लीनर. त्याचे उपयोग आपण जे मोठे व्हॅक्यूम क्लीनर असतात त्यांना आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, पण जे छोटे व्हॅक्यूम क्लीनर असतात त्यांना आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. समजा आपल्या गाडीमध्ये साफसफाई करायची आहे, पण जे मोठे व्हॅक्यूम क्लीनर आहेत त्याने आपण त्या गाडीच्या आत घेऊन जाऊ शकतो, पण छोट्या छोट्या कोपऱ्यांमध्ये धूळ काढण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. पण छोटा व्हॅक्यूम क्लीनर तो करू शकतो, ते काम करू शकतो, कारण की तो छोटा असल्यामुळे कोणतेही छोटे काम तो करू शकतो. त्याला आपण बॅगमध्ये किंवा पिशवीमध्येही भरून घेऊन जाऊ शकतो. समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात, कुठे बाहेर समजा कुठे फिरायला गेलात, तर तुम्ही याला घेऊन गेलात तरी काही हरकत नाही. समजा कुठे तिथे घाण धूळ वगैरे असेल तर ते तुम्ही काढू शकता. त्यांचे फक्त एवढाच फरक आहे, जो मोठा व्हॅक्यूम क्लीनर आहे ना तो विजेवर चालतो, आणि जो छोटा व्हॅक्यूम क्लीनर आहे ना तो बॅटरी किंवा सेलवर चालतो. त्यामुळे तुम्हाला चालवून दाखवतो. थँक्यू. ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प सादर केलेले आहेत त्यामधून आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे बक्षिसं काढणार आहोत. आणि ही बक्षिसं अभ्युदय माजी विद्यार्थी संघ यांच्यामार्फत दिली जाणार आहेत. त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांना सहाय्य करणारे त्यांचे पालक यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे आमच्या शाळेचे प्राचार्य श्री बंदछोडे सर, आणि सतत नेहमी आमच्या पाठीशी असणारे, आम्हाला प्रोत्साहन देणारे माननीय अधीक्षक श्री चोबे सर, त्याचबरोबर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा प्राचार्य संत मॅडम यांचा मी आभार मानतो. धन्यवाद. आता नाशिक विभागाचे अधीक्षक आणि केंद्रीय समिती प्रमुख व NBT लॉ कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर राम कुलकर्णी सरांना मी विनंती करते की त्यांनी देखील आपले विचार व्यक्त करावे. Principal of NGKG High School Borivali, Shri Rajendra Banchode, all teachers, non-teaching staff members, and my student friends. I am very happy before you to give a speech for giving best wishes to your annual social gathering. We all know that due to COVID-19 situation, that is pandemic situation, your school has organized this program online. I must congratulate Principal Rajendra Banchode and his team members for organizing this festival or annual social gathering in a very systematic and enthusiastic manner. Even though there was a pandemic situation, Gokhale Education Society's NGKG High School has organized various programs like Independence Day, Tilak Punyatithi, online singing competition, online dance competition,
online drawing competition, and so on. Due to this particular situation, you all have become familiar with the digitalization and the digitalized transactions. And not only these programs, but your school has also conducted online teaching program in a very successful manner. So I congratulate Rajendra Banchode sir for conducting the online teaching program in your school. Along with the online teaching program, now you are also celebrating your annual social gathering online. For this purpose, various types of competitions are organized online, and I am sure that all these competitions will motivate the students for improving their extracurricular activities, such as elocution competition, म्हणजे ज्याला आपण वक्तृत्व स्पर्धा म्हणतो, त्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अभिनय स्पर्धा, लेखन स्पर्धा, या सर्व स्पर्धा ऑनलाईन भरवण्यात आल्या असून त्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने आपल्या हायस्कूलने केलेलं आहे. आणि या ऑनलाईन कार्यक्रमामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी आणि आपल्यातील गुणांचं सादरीकरण करण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होते आहे. याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि राजेंद्र बनछोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं एक चांगल्या प्रकारचं ऑनलाईन ॲन्युअल सोशल गॅदरिंग आयोजित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. अभ्युदय माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी सन्माननीय श्री मोगरे यांनी देखील आजच्या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण ऐकूया. नमस्कार, सुस्वागतम. श्री गणेशाला वंदन करून, देवी सरस्वतीला वंदन करून, रिद्धी सिद्धी व सर्व गुरुवर्यांना वंदन करून मी आपणा सर्व विद्यार्थी वर्ग व पालक वर्गाचे ह्या गोखले शाळा ऑनलाईन कॉन्व्हल फेस्टिवल 2020-2021 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. मी महेश प्रभाकर मोगरे, 1984 10वी उत्तीर्ण गोखले शाळेचा माजी विद्यार्थी, अभ्युदय माजी विद्यार्थी महासंघ गोखले शाळा बोरिवली पश्चिम ह्याचा मी सहसचिव असून प्राचार्य बनचोडे सरांच्या संकल्पनेतून व त्यांना साथ दिलेल्या आमच्या उपाध्यक्षा श्री संत मॅडम यांचा पण मी एक विद्यार्थी गोखले हायस्कूलमध्ये, गोखले कॉलेजमध्ये मी त्यांचा विद्यार्थी होतो. त्यांच्या सहकार्याने, सर्व शिक्षक वर्गाच्या सहकार्याने, सर्व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे विद्यार्थी वर्ग व त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलेला पालक वर्ग ह्यांचे सर्वांचे मी या समारंभात हार्दिक स्वागत करून त्यांचे आभार मानत आहे. कोरोना नोवेल 2019 व्हायरस, या व्हायरसमुळे संपूर्ण विश्व हे अतिशय दडपणाखाली वावरत आहे. प्रत्येक जणाला आपल्या भविष्याच्या जीवनाविषयी काही ना काही शंका आहेत, काही ना काही त्रास आहेत, चिंता आहेत. पण त्या सर्व चिंता त्रासावर मात करून आपण सर्वांनी या गोखले शाळा कॉर्निवल फेस्टिवलमध्ये अत्यंत जोशपूर्ण वातावरणात अत्यंत हिरिरीने उत्साहाने भाग घेऊन या शाळेच्या ऑनलाईन कॉर्निवल फेस्टिवलची शोभा वाढवलेली आहे. पूर्वी आतापर्यंत 2019 पर्यंत काय चालू होतं, प्रत्येक जण मैदानी खेळात प्रावीण्य दाखवत होता, प्रत्येक विद्यार्थी हा मैदानी खेळात प्रावीण्य दाखवत होता. ते खो खो असो, कबड्डी असो, लंगडी असो किंवा इतर खेळ असो, तसेच रंगमंचावर व्यासपीठावर आपले वेगवेगळे कलागुण दाखवत होता. नृत्य प्रकार असो, एकांकिका असो, नाट्य असो, छोट्या नाटिका असो, त्यातून ते आपले कलागुण दाखवत होते. पण ह्या ऑनलाईन कॉर्निवल फेस्टिवलचं एक असं वैशिष्ट्य आहे की या ऑनलाईन कॉर्निवल फेस्टिवलमध्ये संपूर्ण विद्यार्थी वर्ग हा कला विभागात सुद्धा आपलं प्रावीण्य दाखवू शकतो. चित्रकला असो, रांगोळी स्पर्धा असो, पाककला असो किंवा आणखीन वेगवेगळ्या कलांमध्ये हस्तकला असो, त्यामध्ये आपलं प्रावीण्य दाखवत असतो. आणि आपण सर्वांनी या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात, वेगवेगळ्या कला प्रकारात अतिशय हिरिरीने भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. आणि भविष्यात सुद्धा हा ऑनलाईन कॉर्निवल फेस्टिवल किंवा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा ऑनलाईन प्रोग्राम्समुळे आपली जीवनशैली बदलणार आहे. आणि शाळेने त्या दृष्टीने अतिशय घटनात्मक पाऊल उचललेलं आहे. गोखले शाळेचे काही वर्ग हे डिजिटलायझेशन करण्यात आलेले आहेत. काही वर्गाचं डिजिटलायझेशन लवकरच होणार असून आपणा सर्वांना आपली शाळा एक नवीन रूपात दिसणार आहे. त्यासाठी मी प्राचार्य बनचोडे सरांना, सर्व शिक्षक वर्गांना, सर्व विद्यार्थी व पालक वर्गांना त्याच्यासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे
विविध क्षेत्रातील, मग ते पोलीस दलातील, सैन्य दलातील, वैद्यकीय क्षेत्रातील किंवा कला क्षेत्रातील असे यश मिळवलेले आपले माजी विद्यार्थी आपल्या शाळेबद्दल बोलण्यासाठी किंवा शाळेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते आणि तुम्हाला देखील त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही घेण्यासारखं आहे. तर असेच एक सिने नाट्य अभिनेते ज्यांना तुम्ही छोट्या मोठ्या पडद्यावर नेहमीच आजपर्यंत बघत आलेले आहात, असे सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते म्हणजे श्री अरुण नलावडे सर. हे सुद्धा आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची मुख्य भूमिका असलेला श्वास हा चित्रपट तुम्ही ऐकला असेल, पाहिला पण असेल. तर या श्वासला ऑस्करसाठी नामांकन देखील मिळालं होतं. तर असे हे मोठे दिग्गज कलाकार आज आपल्या शाळेला शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या कार्निवलबद्दल, गोखले कार्निवलबद्दल भरभरून बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. मी श्री अरुण नलावडे सरांना विनंती करते की त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. कोण गेला आजोबांकडे? बाळ बघतोय बघा आजोबाकडे. काय रे, काय आपल्या घरी आली तू? आपल्या घरी, स्वतःच्या घरी? नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अरुण नलावडे. गोखले एज्युकेशन हायस्कूलच्या 1973च्या बॅचला मी शाळेतून SSC झालो आणि माझ्या चित्रपट व्यवसायात गेली जवळजवळ 40 ते 42 वर्ष काम करतो आहे. आपल्या संस्थेचा कार्निवल 2020 हा ऑनलाईन होणार आहे. गोखले एज्युकेशन संस्था याने हे माध्यम गेली कित्येक वर्षापासून सांभाळून ठेवलेलं आहे, त्याच्या सातत्य ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर ही मुलं भविष्यामध्ये खूप चांगलं काम करू शकतात. आज या शाळेने, माझ्या शिक्षकांनी, माझ्या मुख्याध्यापकांनी, माझ्या बरोबर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी मला जी मदत केली, जे सहकार्य केलं, ते कधीही न विसरता येण्यासारखं आहे आणि म्हणूनच मला जास्त आनंद वाटतोय या कार्निवलचं. म्हणजे या अवघड कठीण परिस्थितीच्या काळामध्ये सुद्धा कला, क्रीडा हे सांभाळून ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ज्या संस्थेची, ज्या समाजाची सांस्कृतिक बैठक पक्की असते तो समाज सदैव निरोगी असतो. म्हणून तुमच्या संस्थेचं, प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांचं, मुख्याध्यापकांचं, सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो मी. या कार्निवलमध्ये ऑनलाईन तुम्ही भाग घ्या, सामील व्हा, त्याचा आनंद घ्या आणि काही चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये मिसळून घ्या. मला असं वाटतं तुमचं भविष्य उज्ज्वल राहील याची खात्री आहे आणि या संस्थेची भरभराट मी पाहिलेली आहे गेले कित्येक वर्षापासून आणि या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतोय. आज सगळी जुनी मंडळी आपापल्या कार्यात, आपापल्या व्यवसायात स्थिरावलेली आहेत. त्या क्षेत्रात कार्य करून चांगलं नाव मिळवत आहेत आणि आम्हाला खरं तुमच्या विद्यार्थ्यांकडून हीच अपेक्षा आहे की या संस्थेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी एक समाजात चांगलं नागरिक म्हणून जगावं, चांगलं काम त्यांच्या हातून व्हावं अशी मनोमन इच्छा आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना या कार्निवलच्या निमित्ताने, सगळ्या संस्थेला, शिक्षकांना, प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या संस्थेची आणि तुमची भविष्यकाळात अशीच भरभराट व्हावी आणि गोखले एज्युकेशन संस्थेचं नाव चिरकाल टिकावं अशी खरंच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करणारे, ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत असे आपले वीर जवान, सैनिक खरोखरच वंदनीय आहेत. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी
ब्रिगेडियर संग्राम दळवी हे सुद्धा आज या ठिकाणी आपल्या नव्या उपक्रमाला आणि शाळेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले. सर, आपल्या कार्याला, आपल्या कर्तृत्वाला सलाम. तर ऐकूया ब्रिगेडियर संग्राम दळवी यांना. गोखले शाळेच्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, नमस्कार. मी ब्रिगेडियर संग्राम दळवी शाळा व कॉलेज सोडल्यावर लगेच आर्मी जॉईन केली आणि गेल्या 34 वर्षांच्या आर्मीच्या कारकिर्दीमध्ये कारगिलच्या युद्धात भाग घेतला. अगदी UN मिशनमध्ये जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्येही जाऊन आलो आणि या सर्व गोष्टींमध्ये शाळेने ज्याप्रमाणे मला घडवलं त्याचा खूप फायदा झाला. मला आज शाळा सोडून जवळपास 34 वर्ष होत आली आहेत, परंतु शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. शाळेत असताना अभ्यासेतर विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्याचा योग आला आणि या सर्व गोष्टींचा आर्मीच्या कारकिर्दीमध्ये बराच फायदा झाला. यंदा आपल्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने ऑनलाईन पद्धतीने साजरे होत आहे. गोखले कार्निवलच्या कल्पक नावाखाली आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की आपल्या विद्यार्थ्यांचा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अभ्यास चांगल्या रीतीने चालू असेल, परंतु अभ्यासेतर उपक्रमांमध्ये भाग घेणे हेही तेवढेच आवश्यक आहे. या कोविड संकटाच्या निमित्ताने होणाऱ्या ऑनलाईन स्पर्धांमध्ये आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये भाग घेता येईल आणि आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करता येईल. गोखले कार्निवलच्या आयोजक व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. यानंतर प्रसिद्ध सतारवादक सौ रोहिणी कुलकर्णी सुपीकर या देखील आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि विशेष म्हणजे त्यासुद्धा जगविख्यात बासरी वादक पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्या कन्या आहेत. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण आपल्या शाळेमध्येच घेतलं आहे, गोखले हायस्कूलमध्ये, आणि यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण मात्र त्यांनी गोखले कॉलेजमध्ये पूर्ण केलं. तर त्या देखील आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी, आपल्या गोखले कार्निवलला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं देखील आपण मत जाणून घेऊया. सौ रोहिणी कुलकर्णी सुपीकर. नमस्कार, मी रोहिणी मल्हारराव कुलकर्णी, गोखले शाळेची माजी विद्यार्थिनी, 1980 बॅच. जेव्हा आपले माजी विद्यार्थी महेश मोगरे यांचा फोन आला की असं आम्ही कार्निवल करतोय, ऑनलाईन कार्निवल, तर मला खूप आनंद झाला की खूप सुंदर उपक्रम आहे हा ऑनलाईन. कारण आत्ताच्या याची गरज आहे, आत्ताच्या दिवसाची ही गरज आहे. कारण मुलांमध्ये सुप्त गुण असतात. अभ्यास तर खूप महत्त्वाचा आहे, पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत, आपले कलागुण, आणि ते सादर करता यायला पाहिजेत. म्हणजे गोखले शाळेचं स्टेज त्यांनी आम्हाला खूप शिकवलं, खूप कॉन्फिडन्स दिला. कारण ते खूप शालेय जीवनात हे खूप महत्त्वाचं असतं की आपल्याला आपली कला सादर करता येतं, आपण ह्याच्यातनं शिकत जातो आणि आम्ही मोठेपणी पण ती कला सादर करायचा तोच वसा घेतलेला आहे. आणि श्रीयुत बनसोडे सर आणि हे सगळे माझी विद्यार्थी यांनी ह्या कला सादर करण्यासाठी ऑनलाईन उपक्रम हे करून दिलेला आहे. तर त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आहेतच. आम्ही तिन्ही भावंडं या गोखले शाळेच्या स्टेजवरती आम्ही कला सादर केलेल्या आहेत. पंडित रूपक कुलकर्णी 1983ची बॅच, श्री राघवेंद्र कुलकर्णी 1979ची बॅच, यांनी तबला वादनात, पंडित रूपक कुलकर्णी बासरी वादनात, आणि मी
1980 बॅच, मी सतार वादनात अशी विशारद आम्ही त्यावेळेला केलेला आहे. ह्या सगळ्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि असंच हे पुढे चालू राहू. आणि शाळेला म्हणजे शाळा तर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतं. त्यामुळे शाळेतून आम्हाला पण थोडी सेवा करायची संधी मिळाली आत्ता, तर खूप बरं वाटतंय. ऑल द बेस्ट सगळ्या उपक्रमासाठी. थँक्यू. गुजराती सिनेमा आणि जाहिरातींमधून झळकलेला आणखीन एक चेहरा म्हणजे सिने अभिनेते देवर्षी शहा. हे सुद्धा आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि अनेक जाहिरातींमधून त्यांनी आजपर्यंत काम केलं आहे आणि ते गुजराती सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाची झलक त्यांनी दाखवलेली आहे. तर देवर्षी शहा यांना देखील आपल्या शाळेविषयी गोखले कार्निवलविषयी नेमकं काय वाटतंय ते आपण ऐकूया. यार आइंस्टाइन ने ऐसा फोटो क्यों खिंचवाया? नया हॉटीज खाया होगा. जॉली रैंचर हॉटीज. पहले मीठा फिर तीखा, नया जॉली रैंचर हॉटीज. नमस्ते, मेरा नाम है देवर्षी शाह और कोरोना के इस कठिन समय में श्री गोखले हाई स्कूल बोरीवली ने अपने बच्चों का पहले से ही बहुत ध्यान रखा है. बच्चों की परीक्षा ऑनलाइन ली गई है, बच्चों को ऑनलाइन क्लासेस लिए गए हैं, बच्चों के परिवार के लिए राशन और बच्चों को हाइजीन किट्स देने का पूरा जिम्मा युवा एनजीओ ने उठाया है. युवा एनजीओ देश भर में बच्चों के लिए इतना अच्छा काम कर रही है जो बहुत ही सराहनीय है. उनको मेरी तरफ से बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं. स्कूल के प्रिंसिपल श्री राजेंद्र जी को भी बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं. श्री प्रगति व्यास मैडम जी जो युवा टीम की मेंबर भी हैं, उन्हें भी बहुत बहुत शुभकामनाएं. शुक्रिया. यानंतर बोरिवलीतील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर उदय तामणकर हे देखील आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. ते सुद्धा आपल्या या गोखले कार्निवलला शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक आहेत. तर ऐकूयात डॉक्टर उदय तामणकर यांना. नमस्कार, मी डॉक्टर उदय तामणकर. मी डेंटिस्ट आहे. मी बोरिवलीला प्रॅक्टिस करतो आणि मी सर्वांना सांगतो, अभिमानाने सांगतो की मी गोखले शाळेचा विद्यार्थी आहे. आणि आज अतिशय चांगली एक गोष्ट आपल्या शाळेच्या बाबतीत घडली आहे, ती म्हणजे ऑनलाईन कार्निवल सुरू केलं आहे. आज गोखले शाळेचा अभिमानाने आपण का सांगतो? कारण शाळेचा आपल्याला घडवण्यात मोठा वाटा आहे आणि हा वाटा व्यासपीठातनं आपल्याला मिळत गेला आहे. आता हा करोनाचा काळ आहे आणि ह्या काळामध्ये तुम्ही बघाल तर सगळीकडे वातावरण खूप ग्लूमी आहे. लोक असे घाबरलेले आहेत आणि त्याच वेळेला आपल्या शाळेने पुढाकार घेऊन हे ऑनलाईन कार्निवल सुरू केलं आहे आणि त्याच्यामुळे मुलांना त्यांची चित्रकला, पाककला, नृत्य, गायन असं सर्व करायची संधी मिळाली. हा काळ खूप कठीण होता. म्हणतात ना की टफ टाईम नेवर लास्ट, पण टफ पीपल लास्ट. आणि आपल्या शाळेने हेच दाखवलं आहे. म्हणजे आपल्या शाळेचे अभ्युदय माजी संघाचे पै सर असतील, महेश मोगरे सर असतील किंवा संत मॅडम आहेत, या सर्वांनी, पुरोहित सर आहेत, या सर्वांनी ह्या शाळेला खूप ताकद दिली आहे आणि ह्या प्रोग्रामला ताकद दिली आहे आणि त्याच्यामुळे हा प्रोग्राम घडला. ह्याच्याबद्दल शाळेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण अशा व्यासपीठातूनच माणसं सगळं घडत जातात. म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगतो, आता हा करोनाच्या काळामध्ये आमचं क्लिनिक हे अख्ख्या मुंबईतलं पहिलं क्लिनिक होतं दाताचं की जे मे महिन्यामध्ये फुल्ली ऑपरेट झालं. मला सगळ्यांनी विचारलं की डॉक्टर ही ताकद तुम्हाला कुठनं आली? तेव्हा मी नेहमी त्यांना सांगतो ही ताकद मला गोखले शाळेतनं आली. आणि आज जे शाळा आपल्या मुलांसाठी घडवते त्याच्यातनंच भविष्यकाळचे चांगले विद्यार्थी बाहेर पडणार आहेत. आणि म्हणून बनसोडे सर, चौबे सर या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्याच्यामुळे आपला देश आणि समाज चांगला घडेल. थँक्यू सो मच. नव्या दिशा